आज दिनांक 25 जानेवारी 2025 सकाळचे 9:19 झालेले आहेत. काय खाल्लं होतं तर हॉस्टेलला आहे मी सध्या. महाकुंभला जातो आहे आम्ही प्रयागराजला. त्यासाठी ट्रॅव्हल्स बस काहीतरी बुक केलेलं आहे सीटर. तर घरचे येतात तिकडून 50 जण काहीतरी आहे जागा, असतील 50 जण पण. तर त्याच्यासाठी अगोदर संभाजीनगरला पोहोचणे, मला औरंगाबादला पोहोचणे आणि त्याच्याही अगोदर ड्युटी आहे. आता 9ला ड्युटी होती, 9:20 होत आहेत लगभग. आणखीन गेलेलं नाही मी. सो तिकडे काहीतरी मॅनेज करून लवकर साईन घेणं. 1 वाजेपर्यंत ड्युटी असते, पण 12:23ची माझी ट्रेन आहे दादरवरून, मुंबई सेंट्रलवरून म्हणजे नायरवरून अगोदर दादरला जाणं आहे 12:23च्या अगोदर. त्याच्या अगोदर साईन घेणं आहे, त्याच्या अगोदर ड्युटीला तर जाणं आहे. कपडे रात्री धुतले होते, एकदम 12 वाजता धुतलेले आहेत कपडे. जीन्स पॅन्ट वगैरे धुतल्या होत्या, वाळेल का नाही वाटलं होतं, पण वाळल्यात. शर्टही वाळलेत आणि आता शर्ट प्रेसला दिलेत धोबीकडे. ते बोलते की 15-20 मिनिटं लागतील, तर त्याच्यासाठी थोडंसं थांबतो. मग जी बॅग घेऊन जायची आहे तिकडे, तीच बॅग घेऊन जातो कॉलेजला. मग तिकडं सुटता येईल. बघूत, लवकर साईन द्यायला पाहिजे, लवकर व्हायला पाहिजे. कॉल येतो एक, माझ्याच कोइंटचा कॉल येतो. नुसता घाई गडबडीचा कार्यक्रम चालू आहे, नुसता घाई गडबडीचा कार्यक्रम चालू आहे. दिस गाय हेल्प मी टू ड्राय माय क्लोथ्स. कपडे वाळले ऑलमोस्ट. आणि ही माझी रूम बॅग पॅक करता राहिली. ही नाही घेते आता, फक्त मला वाटलं कॉलेजला जातो नाही घेऊ, पण आता नाही घेता येणारी. तर हीच बॅग घेतली आहे. 4-5 शर्ट घेतले, 4-5 घेतलेत. थोडं आणखीन भरायचं आहे, भरून टाकतो तेवढं. तर चला बाय बाय. भेटच समजतो, सांगतो आता पटकन कॉलेजला जाणे, ड्युटी करणं, साईन घेणं. सकाळचे 10 वाजायलेत आता. 9:53 झालेत सकाळचे. तर आवरले बॅग. 9ची ड्युटी होती, 10 वाजता जायचं आणि टॅक्सीने जाणे. आता बॅग घेऊन जातो, डायरेक्ट मोठी बॅग घेऊन जातो. चार्जर वगैरे सगळं घेतलं आहे. सो ही बॅग आहे, तर ही बॅग घेऊन जातो आहे. पाठीवरची बॅग घेऊन जात नाही, याच्यातच आत्ता सध्या कॉलेजचं पण सामान घेऊन जातो आहे. हे पण घेऊन जाते. खाली 2 शर्ट आहेत, ते प्रेस करायला टाकले, ते होतील आता. 10:10 झालेत आणि मेघनाथ कांबळे सर यांच्यासोबत बरं झाले टॅक्सीत भेटले. मग नाही जास्त पैसे लागले असते. ते घरी तेवढा टाइम संभाजीनगर जाणार, संभाजीनगरला जायचं स्टेशनवरून. घरी पण नाही जाऊ देणार मला. ते इथून सोपं पडतं ना तुला. अरे इकडं मुंबईला नाही यायचं बाबा, मुंबईवरून नाही जात ती ट्रॅव्हल्स. मग कुठे जाते, ते कुठून तरी जाईल, मला नाही माहिती. नाही, ते वेगळ्या रस्त्याने जाणार आहे. जळगाव मार्गे जाते आमची ट्रेन, तिकडून जात नाही. तिथून मग उज्जैन, ओंकारेश्वर आणि शिवर, मग मुक्काम बघू. उज्जैनला केला तर करू तू मुक्कामाच. तर मनशीला हर हर महादेव फॉर मी ऑल्सो. आमच्या नावाची एक बुटकुळी मार्ग असते, बुटकुळी मार्ग नावाची थोडी माझ्या नावानं जर देवाच्या पाया पड जरा. आणि 15-20 बुटकुळ्या मारतो, 15-20 जणांचं नाव घेऊन. दिस इज नायर हॉस्पिटल. आत्ता हॉस्पिटलला आलो. लेट बायल नायर धर्मदाय रुग्णालय. कोण आहे कॅशवाला? ओपीडी बिल्डिंग. 50 बाय बाय. आता ड्युटीला जातो. नाही, डायरेक्ट ड्युटीला चाललो आता. बॅग घेऊन चाललो. सकाळचे 10:57 शिडीला बसलं मी, ड्युटी करतो आहे आणि माझी ॲप्रन नाही आणलं, कारण बॅगमध्ये जागाच नव्हती आणि तिकडे घेऊन जायचं पण नाही आहे. तर हे आहे रजिस्टर, ही आहे NCT कॉर्नर. 11:43 झाल्यात. मी आहे इथे डिपार्टमेंटमध्ये. मॅडम काही दिसत नाही, सगळं डिपार्टमेंट लॉक आहे. एकही सिनियर टीचर नाही. या मॅम का साईन घ्यायची होती, तर आता मॅडम पण नाही आहेत, तर मी बिना साईन घेतच जातो. उद्यानंतर भेटेल. ड्युटी तर केलेली मी. हे नायर हॉस्पिटल आहे, UIL नायर. दुपारच्या 11:47 साईन नाही घेताच निघलो आहे मी. साईन काही घेतली नाही, तसंच निघलो आहे. जे होईल ते होईल, बघता येईल नंतर. आता मुंबई सेंट्रलवरून जातो दादरला, दादरवरून ट्रेन पकडतो मुंबईला उतरतो.
दादर स्टेशनला आलो आहे आता. वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईनकडे जातो. दादरला आहे सध्या दादर जनशताब्दी एक्सप्रेस. संध्याकाळचे 6:25 झालेले आहेत आणि संभाजीनगरला ट्रेन आलेली आहे. संभाजीनगरला उतरलो आता ही ट्रेन. इथून आता बाहेर जाऊन एक तर ॲटो पकडायचा रांजणगावला जाणारा, नाहीतर बस पकडायची रांजणगावला जाणारी. आणि दोन्ही अवघड आहे. ॲटो टाईमवर चालत नाहीत, बस टाईमवर येत नाहीत. ॲटोनं जायचं म्हटलं डोकं लावावं लागतं लोकांचं खूप जास्त. बसचा टाईम टेबलही नाही, बस लेट होतात, काय पण होतं माहीत नाही. मी कधी बसनं गेलोच नाही, पण नसतात त्या तिथे, त्याच्यामुळे जात नाही ना ऑफकोर्स. स्टेशन ऑटोवाल्यांचा जीव चाललाय विचारण्यासाठी की रांजणगाव आहे का, रांजणगाव आहे का. मला सांगितलं की ॲटो नाही, बस घे. बस पण आहे तिथून बऱ्याच आणि वेळेवर आहेत. आत्ताच कॉल केला घरी, त्यांना विचारलं ॲटोवाल्याला डोकं लावल्यापेक्षा बसनं गेलेलं बरं आहे, निवांत उभं राहून का बहिणी. फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम संभाजीनगर औरंगाबादच्या सिटी बसमध्ये बसलो आहे. तर इथलाच असून एवढ्यांदा इथे येऊन जाऊन करून तर सिटी बसमध्ये बसायसाठी सहयोग नाही आला, वेळ नाही आला म्हणता येईल का. ॲटोने काम चालायचं किंवा कोणीतरी घ्यायला यायचं. आलं येऊ द्या. आपले एवढं शिस्तीत माझं गाव मी कधी बघितलंच नव्हतं. इथं सिग्नल वगैरे नव्हते. मी लास्ट टाइम आलो तेव्हा, आता सिग्नल वगैरे लागले आणि लोक फॉलो पण करतायत. कमाल आहे, भारी आहे, भारी आहे. बाईकवर जातो आता घरी. बॅग कपडे लागतील की आता 5-6 दिवस. संध्याकाळचे 7:31 बघत बस आली आहे का, वाटत तर नाही आहे की नाही. बस नाही आली ना. अँड फायनली घरी पोहोचलोय आत्ता. दिस इज गजानन कलेक्शन. संध्याकाळचे 7:23 झालेले आहेत. माझ्यामुळे उशीर झाला म्हणतात, पण तसं काही प्रकार नाही आहे. इथे कोणीच नाही आलेलं आहे आणखी. बसही दिसून चालली, बस असेल कदाचित, पण लोक तर कोणीच नाही आहेत. तर माझ्यावर आरोप टाकणे योग्य नाही आहे की नाही. तर मी तर आलोय बाबा वेळेवर, मी तर तयार आहे की नाही. आमच्या पुष्पक विमानाकडे चाललोय आम्ही. हे आमचं पुष्पक विमान आहे. काय इकडे बघ, इकडे बघ. हाय, चला ना, जे राहिले ते खालीच राहायचं बरं का, आम्ही काही सीट देणार नाही. अरे बापरे, तुम्ही अक्का सूर्यवंशी, विक्रम गरड. हॅलो, नमस्कार करा. 25 जानेवारी 2025 रात्रीचे 9:04. गाडी जस्ट चालू झाली आहे, चालत नाही आहे, चालू केली आहे फक्त. चला चला. हा, त्यांचा काढला. चला
वा वा येते अशा प्रकारे आमचे काय हे इकडे इकडे नमस्कार नमस्कार. हे आमच्या पुष्पक विमानाचे पायलट. कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर रांजणगावच्या बाहेर पडलेलो आहे आम्ही. रात्रीचे 9:42 तुम्ही तर लाजायला. चांगलं वाटेल छान वाटायले देवदर्शनाला देवदर्शनाला फिरायला. चांगलं हाय हाय आधी लाईट. दिसते बसला खाऊ पिऊ घालून तंदुरुस्त करतोय जरा आम्ही. आता बरंच दूर घेऊन जायचं आहे तर त्याच्यामुळे थोडं जेवण खावण्याची व्यवस्था केली आहे बसची. उंट पण एक वेळेस एवढं पाणी पित नाही जेवढं आमची बस पेट्रोल पिती आहे. 10 मिनटं झाले त्याला पाईप लावून ठेवला आहे पेट्रोलचा. आणखीन काय भरत नाही आहे. झालं आहे बसचं पोट भरलं आहे आता. रात्रीचे 10:46 झालेले आहे आणि गाडीने चांगलं डिझेल पिलेलं आहे. आता 30 लिटर पिलं आहे. त्याच्यानंतर आता तंदुरुस्त होऊन एकदम ताण मागून गाडी समोर चाललेली. आणखीन संभाजीनगरच्या बाहेर पडलो नाही आम्ही. आता लागलोय आम्ही मार्गाला मध्य प्रदेशच्या. आता झोपणार. झोपायची वेळ झाली. रात्रीचे 11:07 झालेत. आता जेव्हा डोळे उघडेल तेव्हा आम्ही ओंकारेश्वरमध्ये असेल. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश. तर आजचा दिवस 25 जानेवारी 2025 इथेच संपतो. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री. शुभरात्री. ओम नमः शिवाय.